Example 4. Show that the following points are collinear by determinant method. A 2, 5, B 5, 7, C 8, 9. Now given x1, y1 equal to 2, 5, x2, y2 equal to 5, 7 and x3, y3 equal to 8, 9. तर इथे आपल्याला 3 पॉइंट्स दिले. पॉइंट ए बी सी हे पॉइंट्स आहेत, त्यांचे आपल्याला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत, एक्स कोऑर्डिनेट आणि वाय कोऑर्डिनेट. त्यावरून आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे? दीज पॉइंट्स आर कोलिनियर. कोलिनियर म्हणजे हे एकरेषीय आहे, हे बिंदू एका रेषेत आहेत, ही रेषा सरळ आहे. ए बी सी समजा इथे आहेत ए बी सी किंवा ए बी सी कोणत्याही रेषेवर आहेत, पण ती रेषा सरळ आहे, एकरेषीय बिंदू आहेत. तर हे आपण कशावरून प्रूव्ह करायचं आता? ते तर आपल्याला डिटर्मिनंट घ्यायचा आहे. वेन व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट इज 0 देन ए बी सी आर कोलिनियर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी घ्यायची? तर इथे आपण जो ट्रायंगलला फॉर्म्युला वापरत होतो त्याच्यात जसा डिटर्मिनंट होता तसाच घ्यायचा. डी इक्वल टू x1 x2 x3 y1 y2 y3 1 1 1. आता इथे x1 x2 x3 ची व्हॅल्यू ठेवायची, y1 y2 y3 ची व्हॅल्यू ठेवायची आणि 1 1 1 आणि एक्सपान्शन फॉर्म्युलाने हा डिटर्मिनंट सॉल्व्ह करून समजा जर आन्सर 0 आलं त्याचा अर्थ काय? पॉइंट्स आर कोलिनियर. These 3 points are collinear means एकरेषीय आहेत, हे तिन्ही बिंदू एका रेषेत आहेत त्याचा अर्थ होतो. डी इक्वल टू x1 x2 x3 2 5 8 2 5 8 y1 y2 y3 5 7 9 आणि 1 1 1. तर एक्सपान्शन फॉर्म्युला वापरायचा, एक्सपांड करायचा. 2 ने पहिल्यांदा मल्टिप्लाय करायचं. टेक रिमेनिंग एलिमेंट्स विच आर नॉट इन फर्स्ट रो and first column. Now these are remaining elements. This is determinant of order 2. Take cross multiplication and subtract. 7 into 1 7, 9 into 1 9, 7 minus 9. आता मल्टिप्लाय करायचं आहे 5 ने minus 5. Take remaining elements which are not in first row and first column. Remaining elements are 5 1 8 9. 5 into 1 5, 8 into 1 8. plus 1 ने मल्टिप्लाय करायचं आहे. Take remaining elements which are not in first row and first column. These are remaining elements. Take cross multiplication and subtract. 5 into 9 45 minus 8 into 7 56. That's all करून घेऊ आपण. 2 in bracket 7 minus 9 means minus 2 minus 5 in bracket minus 3 5 minus 8 means minus 3 plus 1. Now 45 and 56 and 45 1 and 1 negative element equal to 2 into 2 4 negative sign, negative become positive. 5 into 3 15 minus 11. Now minus 4 and minus 11 means minus 15 and plus 15 equal to 0. Therefore D equal to 0. Therefore A, B, C are collinear points. तर आन्सर असा आपण लिहू शकतो. म्हणजे बिंदू ए बी सी हे एकरेषीय बिंदू आहेत, ते एका रेषेत आहेत. कोलिनियर पॉइंट्स ए बी सी आर कोलिनियर पॉइंट्स.